बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाला आमदार नितेश राणेंनी जोरदार धक्का दिला। ठाकरे गटाचे वैभववाडीतील आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। राणेंच्या कणकवलीतल्या ओम गणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेश करण्यात आला। आमदार नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचं स्वागत केलं। कल्याणमधील भगवा तलाव परिसरात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती उत्साहात साजरी झाली। यावेळी स्मारकाला आदरांजली वाहण्यासाठी शेकडो शिवसैनिक जमा झाले होते। जयंतीनिमित्त कलाकारांनी बाळासाहेबांचं लाईव्ह पेंटिंग साकारलं, तसंच या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याची चर्चा रंगते। पुण्यात आज काँग्रेसच्या बैठकीआधी पत्रकार परिषदेतही या संदर्भात प्रभारी चेन्नीथला यांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी पत्रकारांसमोर हात जोडले, तर पृथ्वीराज चव्हाण कुठूनही निवडून येऊ शकतात अशी प्रतिक्रिया चेन्नीथला यांनी दिली। आप बात कीजिए। डॉक्टर अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल माहिती नाही, मात्र सर्वात मोठे अनपेक्षित राजकीय भूकंप पुन्हा महाराष्ट्रात होणार असल्याचा इशारा भाजपचे मंत्री गिरीश महाजनांनी दिलाय। जळगावातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानावर 15,000 स्क्वेअर फुटांची प्रभू श्रीराम आणि पंतप्रधान मोदींची रांगोळी साकारण्यात आली। या ठिकाणी महाजन बोलत होते। खासदार भावना गवळी भजनात टाळ आणि वीणा वाजवत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। वाशीमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला। त्या ठिकाणी गवळी भजनात तल्लीन झाल्या होत्या। साताऱ्यात ईव्हीएम मशीनच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ईव्हीएम हटावचं निवेदन दिलं। यासोबतच कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या काळात भाजप ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करत असल्याचा आरोप केला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।